नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अरबीची भाजीची रेसिपी। अगदी मस्त चटपटीत झालेली आहे आणि नंतर आपण आलूच्या भाजीपेक्षा ही तरी भाजी एकदा बनवून बघा। स्पेशली आलूने काय होते, जास्त प्रमाणामध्ये वजन वाढून जाते, जसं की माझं वाढलेलंच आहे। तर मी म्हटलं चला अरबीची भाजी बनवूया, जी की खायला पण टेस्टी आहे आणि अगदी आलूसारखीच लागते। बट थोडी याच्याने वजन तितकं वाढत नाही, त्याच्याने वजन जास्त वाढते। खूप मस्त वाटते चटपटीत खायला आणि अशी सुकी सब्जी खाल्ली ना तर आणखी भारी वाटते, टिफिनमध्ये द्यायलासुद्धा छान आहे। तर त्यासाठी मी अगोदरच काय केलं, अरबी जी आहे ना तिला स्वच्छपणे धुवून बॉईल करून घेतली आणि नंतर तिची साल अशी थंड झाल्यावर काढून घ्यायची। थोडीशी ही चिकटसर असते, म्हणजे कापायला गेलं ना तर चिकटसर असते, तर म्हणून थोडंसं तेल वगैरे लावून घ्यायचं चाकूला। मी अगोदरच तेल लावून घेतलं आणि नंतर मग कट करून घ्यायचं। ज्या शेपमध्ये तुम्हाला कट करायचं आहे त्या शेपमध्ये कट करायचं आणि अशा प्रकारे पूर्ण अरब्या कापून घ्यायचं आहे। कापून झाल्यानंतर तुम्ही याला सरसोच्या तेलामध्ये किंवा साध्या रिफाईंड ऑइलमध्ये सुद्धा करू शकता, बट सरसोच्या तेलामध्ये केलं ना आणखी छान वाटते खायला। आणि तर मी थोडंसं तेल टाकलं कढाईमध्ये आणि त्यामध्ये थोडीशी राई टाकली, नंतर जिरं टाकलं अर्धा चमचा जवळपास आणि थोडीशी सोप टाकली। सोप टाकल्याने आणखी टेस्ट ना थोडीशी भारी वाटते खायला। कोणत्याही भाजीमध्ये, सुक्या भाजीमध्ये जसं बनवतो ना त्याच्यामध्ये टाकली ना तर खूप मस्त वाटते खायला। सोबतच कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि थोडीशी हिंग टाकली व धनिया असते ना त्याला दरदरसं असं बारीक केलं, मी कुटून घेतलं आणि ते सुद्धा टाकलं। म्हणजे डायरेक्ट अर्धा तुकडा झालेला धनिया असते ना तो टाकला आणि थोडंसं अद्रक असते ना ते एकसुद्धा किसून टाकायचं। आणि अशा प्रकारे सर्व हे मसाले झाल्यानंतर त्यामध्ये जी कट केलेली अरबी आहे ना ती सुद्धा टाकायची आणि मीडियम टू हाय फ्लेमवर याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत थोडासा कलर चेंज होत नाही, अशी क्रिस्पीनेस येत नाही त्यावर लेअर थोडंसं इतपत। नंतर त्यामध्ये मी कमीत कमी 3 ते 4 मिनटं लागते याला व्हायला। नंतर त्यामध्ये बेसिक मसाले टाकले, जसं रेड चिली पावडर, हळद पावडर, धनिया पावडर आणि सोबतच जिरा पावडर, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ। हे सर्व मसाले जे राहते ना घरचे ते टाकायचे त्यामध्ये आणि त्यालासुद्धा छानपैकी असं परतून घ्यायचं। आणि आमचूर पावडर तर नक्की टाकायचं, त्याच्याने आणखी टेस्ट भारी वाटते। तर अशा प्रकारे यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि मसाले थोडेसे हलकेसे शिजण्यासाठी मी यामध्ये एखादा चमचा जवळपास पाणी घातलेलं आहे, म्हणजे जेही थोडंफार हलकंसं कच्चेपणी राहील ना ते सुद्धा निघून जाईल यासाठी। 1 ते 2 चमच पाणी टाकायचं फक्त, बस तितपत, नाहीतर नाही टाकलं ना तरी चालते। लो फ्लेमवर शिजवलं ना तरी आरामात शिजते। नंतर याला मी झाकून थोडंसं शिजवून घेतलं आणि पूर्ण पाणी बघू शकता, पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे। तर यामध्ये अरबीसुद्धा तयार झालेली आहे। त्यामध्ये थोडासा कोरिअँडर टाकून घ्यायचा, धनिया कापून टाकून घ्यायचा आणि अशा प्रकारे पराठ्यासोबत, पोळीसोबत, कशासोबत पण तुम्हाला ज्याच्यासोबत आवडत असेल ना तशासोबत खायचं, किंवा अशी सुकीसुद्धा खाल्ली ना तरी छान वाटते, जसं की आपण मसाला आलू खातो ना तशीच वाटते। किंवा अशा प्रकारे रोल करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा जसं पोळी भाजी खातो ना तशा प्रकारे सुद्धा खाऊ शकता। जशी वाटली तशी खाऊ शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जाऊ शकता।